हिट अँड रन केस प्रकरणी सलमान खानला पोलिसांचा अभय. माजी आयपीएस अधिकारी वायपी सिंग यांचा आरोप. काँग्रेसच्या गुन्हेगार नेत्यांना वाचवण्यासाठीच पक्षाच्या नेत्यांचे राष्ट्रवादीवर बिनबुडाचे आरोप. अजित पवार यांचं माणिकरावांना प्रत्युत्तर. बाळासाहेबांची प्रकृती ठीक. सेना नेत्यांची बैठक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर. उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण. परभणीत पत्नीची हत्या तर नाशकात पतीची आत्महत्या. कॉन्स्टेबल चित्रा पाटील आत्महत्या प्रकरणाला नवं वळण. विरोधकांनी कोर्टात जावं. सुब्रमण्यम स्वामी अरुण जेटलींच्या आरोपांना काँग्रेसचं प्रत्युत्तर. मात्र वादग्रस्त 90 कोटींच्या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित. आता बातम्या विस्ताराने. हिट अँड रन केस प्रकरणी अभिनेता सलमान खानला पोलीस वाचवतायत असा आरोप माजी आयपीएस अधिकारी वायपी सिंग यांनी केलाय. सलमान खानची हिट अँड रन केस 10 वर्षांपासून प्रलंबित का आहे, तसंच तब्बल 82 वेळा सलमान खान कोर्टात गैरहजर कसा राहिला, असे सवाल वायपी सिंग यांनी उपस्थित केले आहेत. परभणी पोलीस मुख्यालय परिसरात महिला पोलीस कॉन्स्टेबल चित्रा पाटील यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे पती प्रशांत पाटील यांनी नाशकात आत्महत्या केल्याचं समोर आलंय. त्यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. नाशिकमध्ये एका खासगी कंपनीत ते काम करत होते. मुंबईत बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झालाय. आरे कॉलनीजवळ मरोशी पाडा या ठिकाणी रात्री 8च्या सुमारास 55 वर्षीय सीताबाई नवसपा या महिलेवर बिबट्याने हल्ला केला आणि त्यांना ठार केलं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेसच्या गुन्हेगार नेत्यांना वाचवण्यासाठीच पक्षाचे नेते राष्ट्रवादीवर बिनबुडाचे आरोप करतायत, असा पलटवार अजित पवार यांनी केलाय. गुन्हेगार राजकारण्यांची यादी काढली तर सर्वाधिक गुन्हेगार हे राष्ट्रवादीचे दिसतील, अशी बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली होती. बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती ठीक असल्याचं स्पष्टीकरण शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिलंय. सेना भवनातील बैठक बाळासाहेबांच्या प्रकृतीची चर्चा करण्यासाठी नव्हती, तर आगामी अधिवेशनातील पक्षीय रणनीतीसाठी होती, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. राहुल आणि सोनिया गांधी यांचे शेअर्स असलेल्या यंग इंडिया कंपनीला काँग्रेसने 90 कोटी रुपये दिले, असा आरोप जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी आणि भाजप नेते अरुण जेटलींनी केलाय. पण काँग्रेसने विरोधकांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिलाय. मात्र वादग्रस्त 90 कोटी रुपयांच्या कर्जाचं उत्तर कोण देणार, हा मोठा प्रश्न आहे.